मित्रांनो, ही माझी खरी घटना आहे, जी मी आतापर्यंत मनात ठेवली होती. पण आज मी पहिल्यांदा सगळ्यासमोर ती सांगणार आहे. ही गोष्ट अशी आहे, ज्यात आंटीनी मला त्यांच्या जीवनाचा सुंदर अनुभव घेण्याची संधी दिली. माझं नाव अजय आहे आणि मी 23 वर्षाचा आहे. मी AP मराठी स्टोरी चॅनलसारख्या साईटचा मोठा फॅन आहे आणि तिथल्या सगळ्या कहाण्या ऐकून मला नेहमी वाटायचं, की काश माझ्यासोबतही असं काही घडलं तर. आज मी तुम्हाला माझी ही खरी कहाणी सांगतोय, जी फक्त 3 महिन्यापूर्वी घडली होती. आमच्या शेजारी एक नवीन आंटी राहायला आल्या होत्या. त्यांचं नाव रेवती होतं आणि त्या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या घराजवळ आमचं घर असल्यामुळे आमचं येणं जाणं सुरू झालं. रेवती आंटी दिसायला खूप सुंदर होत्या. त्यांचं वय सुमारे 32 वर्षे होतं. त्यांच्या येण्यानंतर आम्ही त्यांना घर बसवण्यात मदत केली. पाणी देणं, सामान लावणं हे सगळं. हळूहळू मला कळालं की त्यांचा नवरा त्यांना सोडून गेला होता आणि त्यांना कोणताही मुलगा नव्हता. म्हणून एकटेपणामुळे त्या दारू पिणाऱ्या झाल्या होत्या. ही घटना 15 मेच्या रात्रीची आहे. मी जेवण झाल्यावर बाहेर फिरायला निघालो. मी पाहिलं की आंटीच्या घराचं दार उघडं होतं आणि आत कोणीही दिसत नव्हतं. मी आत गेलो आणि प्रत्येक खोलीत पाहिलं, पण आंटी कुठेही दिसल्या नाहीत. जेव्हा मी बाहेर येत होतो तेव्हा मी पाहिलं की रेवती आंटी जोरात ओरडत येत होत्या आणि त्यांच्या हातात दारूची बाटली होती. त्यांना पाहून माझं मन धडधडू लागलं. पण मी शांतपणे घरी आलो. घरी सगळे झोपायला गेले होते. पण मी म्हणालो की मी फोनवर गाणे ऐकतोय, मी थोड्या वेळाने झोपेन. जसे सगळे झोपले तसं मी चुपचाप बाहेर निघालो आणि रेवती आंटीच्या घराबाहेर उभा राहिलो. आंटीने मला पाहताच म्हणाल्या, "अरे अजय, आत ये ना, बस." मी सोफ्यावर बसलो आणि विचारलं, "आंटी, हे काय तुम्ही दारू पित आहात?" आंटी म्हणाल्या, "हो बेटा, मला तुझ्या अंकलची खूप आठवण येते म्हणून पिते. ते मला सोडून गेले. आता मी सगळ्या जगात एकटी आहे." मी म्हणालो, "आंटी, काही नाही, मी आहे ना तुमच्यासोबत. प्लीज दारू पिऊ नका, त्यामुळे तुमची तब्येत बिघडेल." मग आमच्या खूप गप्पा झाल्या. आंटी दारू पीत राहिल्या आणि मी त्यांच्या गोष्टी ऐकत राहिलो. हळूहळू मी त्यांना समजावलं, "आंटी, तुमच्या वयात सगळे आनंदी राहतात. तुम्ही रडत का आहात?" रेवती आंटींना दारूचा पूर्ण परिणाम झाला होता आणि त्यांच्या डोळ्यात लालसरपणा आला होता. तेव्हा आंटी म्हणाल्या, "अजय, तू मला टॉयलेटला घेऊन जाऊ शकतोस का?" मी म्हणालो, "हो का नाही?" आणि त्यांना टॉयलेटजवळ नेलं. तिथे आंटी माझ्यासमोर बाथरूम करू लागल्या. म्हणून त्यांचं जीवन मला स्पष्ट दिसत होतं. मी आश्चर्याने त्यांना पाहत राहिलो आणि माझी भावना दाटून येऊ लागली. मग मी त्यांना आणून बेडवर झोपवलं आणि त्यांच्या बाजूला बसलो आणि मी हळूच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हाताने अनुभव घेऊ लागलो. आंटी काहीच बोलल्या नाहीत, म्हणून मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला मोकळा केला आणि पाहू लागलो. त्यांचा व्यक्तिमत्व पाहताच माझं मन सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचं झालं. तेव्हा आंटीने अचानक डोळे उघडले आणि मला पाहिलं आणि म्हणाल्या, "तू हे काय करतोयस? फक्त बघणार की सुंदर वेळेचा अनुभवही घेणार?" हे ऐकून मी समजलो की रेवती आंटी पूर्ण तयार आहेत आणि त्यांना सुंदर वेळेचा अनुभव हवा आहे. मग मी त्यांना मोकळे केले. मग मी माझी भावना मोकळी केली आणि सरळ जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही वेळाने शेवटी मीही शेवटच्या टप्प्यावर आलो आणि मी आंटीला सांगितलं. त्यांनी म्हटलं, "जीवनातच सोड, मी गोळी घेते." मी त्यांच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि आम्ही दोघे थकून बेडवर पडलो. थोडा वेळ आराम केल्यानंतर आंटी पुन्हा माझ्या भावनेला अनुभव देऊ लागल्या आणि म्हणाल्या, "अजय, अजून रात्र बाकी आहे, पुन्हा अनुभव दे." मी हसत म्हणालो, "ठीक आहे आंटी." त्या रात्री आम्ही 3 वेळा अनुभव घेतला होता. तरीही आंटी अजून प्रभावी होत्या. सकाळ होईपर्यंत आम्ही दोघे थकलो होतो. पण आंटी म्हणाल्या की, "आता रोज ये आणि माझ्या जीवनाचा अनुभव घेत राहा." मी त्यांना वचन दिलं. आता आमचा हा सिलसिला रोजचा झाला होता. रात्रीची ती शांतता आणि रेवती आंटीचा तो अनुभव माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला होता. घरच्यांना वाटायचं की मी अभ्यासात किंवा फोनमध्ये व्यस्त आहे, पण माझं मन मात्र शेजारच्या त्या बंद दारामागे गुंतलेलं असायचं. आंटीच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा दुःख नव्हता. उलट माझ्या येण्याने त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस जास्त काळ लपत नाहीत. 15 दिवस उलटले असतील. अशाच एका रात्री मी नेहमीप्रमाणे आंटीच्या घरी गेलो होतो. हॉलमध्ये मंद प्रकाश होता आणि आंटीनी आज काहीतरी खास तयारी केली होती. आम्ही सोफ्यावर बसून गप्पा मारत होतो आणि त्या रात्रीच्या सुंदर अनुभवात हरवून जाण्यासाठी सज्ज होतो. आंटी हळूच माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, "अजय, तू आयुष्यात आलास आणि माझं एकटेपण कुठल्या कुठं पळून गेलं रे." आम्ही बेडरूममध्ये जाणार इतक्यात अचानक घराच्या मुख्य दरवाजावर जोरात थाप पडली. धड धड धड. माझं मन धस्स झालं. रात्रीचे 12:30 वाजले होते. यावेळी कोण असू शकतं? आंटीचा चेहरा एकदम पांढरा पडला. त्याने घाईघाईने स्वतःला सावरलं आणि मला खिडकीच्या मागे लपायला सांगितलं.
मी श्वास रोखून तिथे उभा राहिलो. आंटीनी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. समोर एक धिप्पाड माणूस उभा होता. त्यांच्या हातात एक मोठी बॅग होती. त्याला पाहताच आंटीच्या तोंडातून शब्द फुटला. अविनाश, तुम्ही तुम्ही इथे कसं? तुम्ही तर मला सोडून गेला होता ना? तो त्यांचा नवरा होता. तो आत आला. अविनाश सोफ्यावर बसत म्हणाला, रेवती, जे झालं ते विसरून जा. मला माझी चूक उमजली आहे. मी परत आलोय. आता आपण पुन्हा एकत्र राहू. माझ्या पायाखालची जमीन सरकली. जर त्याने मला इथे पाहिलं असतं तर अनर्थ झाला असता. पण ट्विस्ट इथे संपला नव्हता मित्रांनो. अविनाश फोनवर कुणाशी तरी बोलत असताना बाहेर गेला. तेव्हा आंटी धावत माझ्याकडे आल्या. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक वेगळीच योजना होती. त्यांनी माझ्या कानात कुजबूज केली. अजय, घाबरू नकोस. हा माणूस का आलाय हे मला चांगलं ठाऊक आहे. त्याला माझ्या पैशाची गरज आहे, माझ्या प्रेमाची नाही. तू आता इथून निघ. पण उद्या दुपारी जेव्हा हा बाहेर जाईल तेव्हा तू नक्की ये. आपला अनुभवाचा हा प्रवास असा संपणार नाही. मित्रांनो, अविनाशच्या परतण्याने त्या रात्री माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मी खिडकीतून कसाबसा बाहेर पडलो आणि रात्रभर विचार करत राहिलो. रेवती आंटीने असं का म्हटलं की हा माणूस पैशासाठी आलाय, आणि त्या परिस्थितीत त्यांनी मला उद्या दुपारी बोलावलं होतं. माझं मन अस्वस्थ होतं. पण एक अनामिक ओढ मला पुन्हा त्यांच्या घराकडे खेचत होती. दुसऱ्या दिवशी दुपारचे 2 वाजले होते. गल्ली सुमसाम होती. मी पाहिलं, अविनाश त्याची ती मोठी बॅग घेऊन घराबाहेर पडला आणि रिक्षात बसून तो निघून गेला. माझी संधी चालून आली होती. मी दबक्या पावलांनी आंटीच्या घराचं दार ठोठवलं. दार उघडच होतं. आत जाताच मला जाणवलं की घरात वातावरण बदललेलं होतं. रेवती आंटी हॉलमध्ये बसल्या होत्या, पण त्यांच्या हातात आज दारूची बाटली नव्हती, काही कागदपत्र होती. मला पाहताच त्यांनी ओठावर बोट ठेवलं आणि मला जवळ बोलावलं. अजय, तू आलास? मला खात्री होती तू येशील. त्या कुजबुजल्या. त्यांचा आवाज थरथरत होता. मी विचारलं, आंटी, कोण आहे तो माणूस आणि तुम्ही इतक्या घाबरल्या का आहात? त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागल्या, अविनाश, तो माझा नवरा आहे, हे खरं आहे. पण तो माणूस काल रात्री आला. तो तो अविनाश नाही आहे जो मला सोडून गेला होता. हा माणूस वेगळाच वागतोय. त्याच्या सवयी, त्याचं बोलणं, सगळं बदललंय. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या त्या बॅगेत काय आहे हे तुला माहिती नाही आहे. माझ्या मनावर काटा आला. काय आहे त्यात? त्यात जुन्या वर्तमानपत्राचे तुकडे आणि काही औषधाच्या बाटल्या आहेत. काल रात्री तो झोपल्यावर मी गुपचूप त्याची बॅग तपासली. अजय, मला वाटतंय हा अविनाश नाहीच, तर माझ्या संपत्तीवर डोळा असलेला कोणीतरी तोतिया आहे. किंवा कदाचित अविनाशनेच स्वतःची ओळख बदलली आहे. आंटीनी माझ्या हाताला धरलं. मला तुझी मदत हवी आहे. मी एकटी काही करू शकत नाही. तो आज रात्री पुन्हा येईल. आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. पण सावध राहा. तो खूप शांत आणि धूर्त आहे. त्याचवेळी मला घराच्या मागील बाजूला काहीतरी पडण्याचा आवाज आला. मी दोघेही दचकलो. मी हळूच मागच्या खिडकीत पाहिलं, तर तिथे कोणीच नव्हतं. मग जमिनीवर एक पडलेली डायरी दिसली. मी बाहेर जाऊन ती डायरी उचलली आणि आत आलो. ती डायरी वाचताना माझे डोळे विस्फारले. त्यात रेवती आंटीच्या रोजच्या दिनचर्याची नोंद होती. मी कधी येतो, कधी जातो, आम्ही काय करतो, अगदी प्रत्येक गोष्टीचा हिशोब त्यात लिहिलेला होता. याचा अर्थ अविनाश गेल्या अनेक दिवसापासून आमच्यावर पाळत ठेवून होता. आंटी, हा माणूस आपल्याला जाळ्यात अडकवतोय. मी म्हणालो. रेवती आंटीच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक विचित्र स्मित होतं. त्या म्हणाल्या, अजय, तुला वाटतंय की मी इतकी साधी आहे? मी त्याला ओळखलंय, पण त्याला हे माहिती नाही की मी त्याला ओळखलंय. आपण एक खेळ खेळूया. त्या दिवशी दुपारी आंटीने मला त्यांच्या बेडरूममधील एका कपाटाची चावी दिली. त्यात काही अशी गुपिते आहेत जी अविनाशला शोधायची आहेत. तू ही चावी तुझ्याकडे ठेव. जर मला काही झालं तर हे पोलीस स्टेशनला नेऊन दे. मी ती चावी खिशात ठेवली, पण माझ्या मनात शंकानं घर करून लागली. आंटी अचानक माझ्यावर इतका इतका विश्वास का ठेवू लागल्या होत्या? आणि ती डायरी, ती खरोखर अविनाशची होती की आंटीनेच ती तिथे टाकलेली होती? रात्रीचे 9 वाजले. मी माझ्या घरातून आंटीच्या खिडकीकडे पाहत होतो. अविनाश परतला होता, पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक वकील वाटणारा माणूस होता. ते दोघेही हॉलमध्ये बसून काहीतरी सही करत होते. रेवती आंटी खूप आनंदी दिसत होत्या. जणू काही सर्व काही ठीक आहे. माझं डोकं चक्रावून गेलं. दुपारी आंटी म्हणाल्या की तो तूतिया आहे आणि आता त्या त्यांच्यासोबत हसून गप्पा मारतायत. मला समजलं की या घरात मोठा काहीतरी माइंड गेम सुरू आहे. मी थांबलो नाही आणि रात्री उशिरा पुन्हा त्यांच्या परसबागेतून आत शिरलो. बेडरूमच्या दरवाजातून मी जे पाहिलं त्याने माझे हातपाय थंड पडले. रेवती आंटी आणि अविनाश दोघेही शांत बसले होते. अविनाश म्हणाला,
त्या मुलाचं काय करायचंय? अविनाशचं. आणि थंड आवाजात आंटी म्हणाल्या, तो फक्त एक प्यादा आहे. त्याला वाटतंय की मी संकटात आहे आणि तो माझा हिरो बनून मला वाचवेल. त्याच्याकडे असलेल्या चावीमुळे आपल्याला ते लॉकर उघडता येईल, जे माझ्या खऱ्या नवऱ्याने माझ्या नावी केलं होतं. एकदा काम झालं की त्याला आपण या सगळ्यात अडकवून देऊ. पोलीस समजतील की अजयने संपत्तीसाठी अविनाशवर हल्ला केलाय. माझ्या काळजात धडधड वाढली. ज्या आंटींना मी आधार समजत होतो त्यांनीच माझ्यासाठी सापळा रचला होता. मी तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी वळून पाहिलं तर तो अविनाश होता. त्याच्या हातात इंजेक्शन होतं. कुठे चाललाय अजय बाबू? अजून तर कथेचा क्लायमॅक्स बाकी आहे, तो क्रूरपणे हसून म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शुद्धीवर आलो तेव्हा मी आंटीच्या सोप्यावर होतो. समोर पोलीस उभे होते. अविनाश लाल थोड्यात पडला होता. पोलीस इन्स्पेक्टरने विचारलं, अजय, तुझ्या खिशात ही चाबी आणि ही डायरी कशी आली? रेवतीजीने सांगितलं की तू रात्री काल चोरीच्या उद्देशाने घरात शिरला होतास आणि अविनाशवर तू हल्ला केलास. मी रेवती आंटीकडे पाहिलं. त्या रडण्याचे नाटक करत होत्या, पण जेव्हा त्यांची नजर माझ्या नजरेला भिडली तेव्हा त्यांनी हळूच डोळा मारला आणि एक छोटी चिठ्ठी माझ्या दिशेने सरकवली. त्यावर माझं लक्ष गेलं. पोलिसांनी मला जीपमध्ये बसवण्यापूर्वी मी ती चिठ्ठी वाचली. त्यावर लिहिलं होतं, अजय, कपाटातल्या लॉकरच्या मागे एक रेकॉर्डर आहे, तो शोध. माझं डोकं चक्रावलं. पोलीस मला घेऊन जाणार इतक्यात मी ओरडलो, इन्स्पेक्टर साहेब, एकदा त्या बेडरूमच्या कपाटाची झटती घ्या. तिथे एक असा पुरावा आहे जो सगळं सत्य समोर आणेल. पोलिसांना शंका आली. ते मला घेऊन पुन्हा आत गेले. मी सांगितल्याप्रमाणे त्या जुन्या कपाटाच्या मागच्या भागाचा तपास घेतला. तिथे खरोखरच एक छोटा व्हॉइस रेकॉर्डर चिटकवलेला होता. जेव्हा इन्स्पेक्टरने तो प्ले केला तेव्हा हॉलमध्ये शांतता पसरली. रेकॉर्डिंग सुरू झालं. त्यात रेवती आंटीचा आवाज स्पष्ट येत होता, अविनाश, तू जो तोतिया बनून आला आहेस ना, हे मला पहिल्या दिवसापासूनच माहिती आहे. तू आणि तुझ्या वकिलाने मिळून माझ्या खऱ्या नवऱ्याला गायब केलंय, पण या अजयला मी जाळ्यात ओढलंय, जेणेकरून तुझ्या मृत्यूचा आळ त्याच्यावर येईल आणि मला तुझी पीडा सुटेल. पुढचा आवाज त्या तोतिया अविनाशचा होता. ठीक आहे रेवती, आपण या पोराला फसवू आणि तुझी सगळी प्रॉपर्टी वाटून घेऊ. हे ऐकताच रेवती आंटीचा चेहरा पांढरा पडला. इन्स्पेक्टरने आंटीकडे रागाने पाहिलं, पण ट्विस्ट अजून बाकी होता. आंटी अचानक हसायला लागल्या. त्या म्हणाल्या, इन्स्पेक्टर, हे रेकॉर्डिंग अर्धवट आहे, पूर्ण आहे का? रेकॉर्डिंगच्या शेवटी माझा स्वतःचा आवाज होता, हो आंटी, आपण मिळून या अविनाशचा काटा काढू. मला फक्त तुमचे पैसे हवे आहेत. मी हातरलो. हे खोटं आहे, मी असं कधीच बोललो नाही. मी ओरडलो, पण आंटीनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून माझा आवाज क्लोन केला होता. त्यांनी मला इतदशीर अडकवलेलं होतं की सुटकेचा मार्गच नव्हता. इन्स्पेक्टरने मला आणि आंटीला अटक केली. पण जेव्हा आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं जात होतं तेव्हा रस्त्यात गाडी एका निर्जन ठिकाणी थांबली. इन्स्पेक्टरने लॉक उघडलं आणि तो चक्क रेवती आंटी समोर झुकला. तो इन्स्पेक्टर दुसरा कोणी नसून आंटीचा खरा नवरा अविनाश होता, जो प्लास्टिक सर्जरी करून पोलीस बनून आला होता. तो वकील, तो तूतिया अविनाश आणि हा पोलीस इन्स्पेक्टर, हे सगळं रेवती आंटीच्या प्लॅनाचा भाग होतं. त्यांनी मिळून केवळ मलाच नाही तर कायद्यालाही फसवून एक मोठी विमा रक्कम हडपली होती. रेवती आंटी माझ्याजवळ आल्या, माझ्या गालावर हात फिरवला आणि म्हणाल्या, अजय, तू म्हटलं होतं ना की तुला सुंदर वेळेचा अनुभव हवा आहे. आता जेलमध्ये बसून या अनुभवाच्या आठवणी काढत राहा. आयुष्यात कोणावरही इतका विश्वास ठेवायचा नसतो, विशेषतः शेजारच्या आंटीवर तर कधीच नाही. त्या हसत हसत गाडीतून उतरून निघून गेल्या आणि मी मात्र न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी अंधाराच्या दिशेने निघालो. AP मराठी स्टोरी ऐकणारा अजय आज स्वतः एका अशा कथेचा नायक बनला होता, जिचा शेवट अत्यंत भयानक होता. मित्रांनो, ही कथा वाचून तुम्हाला काय वाटतं? अजयची चूक काय होती आणि रेवती आंटीने जे केलं ते बरोबर होतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.